चला आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाणा वडे। अजिबात फुटणार नाही, अजिबात तेलकट होणार नाही, एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे साबुदाणा वडे बनवणार आहोत। श्री स्वामी समर्थ ताईंनो, मैत्रिणींनो, चला सुरुवात करूया। सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। एकदम साहित्य परफेक्ट घ्यायचं आहे। चला आलू उकडून घेतलेले आहेत। इथे मी 3 आलू उकडायला घातलेले होते, तर 3 मधला एक आलू तर आमच्या जिम्मीला जातो आणि 2 आलू यामध्ये वड्यामध्ये वापरायचे आहेत। इकडे हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आणि रात्रभर साबुदाणा भिजू घालून घेतलेला आहे। आता ते साहित्य एका कढईमध्ये ठेचा घेतलेला आहे, 1.5 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आणि 3 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। एकदम परफेक्ट माप घेतलेला आहे। असं जर माप घेतलं तर अजिबात वडा फुटत नाही, वितळत नाही, आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत होतो। आता हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि जे बटाटे मी वापरणार आहे ते कढईमध्ये टाकलेले आहेत। इथे 2 बटाटा घेतलेला आहे आणि 1 बटाटा जिम्मीला ठेवलेला आहे। खिसून वगैरे घ्यायचा नाही, छान काट्याच्या चमच्यानं मॅश करून घेतलेला आहे। सगळं साहित्य एकत्र करून त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि छान मिक्स करून रगडून असा उंडा बनवून घ्यायचा आहे, जसा आपण कणिक मळतो तशाच पद्धतीनं। आता इकडं चटणी करायला घेऊया। 1 वाटी दही घेतलेला आहे, 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। उपवासाला जिरे खात असाल तर याला तडका जिऱ्याचा दिला तरी चालतो आणि चवीपुरती साखर टाकलेली आहे। साखर घातल्याने चटणीची चव जास्त वाढते, खायला टेस्ट लागते। चला आता इकडं वडे करून घेऊया। थोडंसं पाणी घालून बाजूला ठेवलेलं आहे आणि छान फेटून घेतलेलं आहे। आता वड्याचं पीठ पण तयार झालेलं आहे। छान छोटे छोटे गोळे करून मस्त गोल असे आपल्याला जशा साईजचे पाहिजे तसे वडे थापून घ्यायचे आहेत। आता इकडं वडे थापून झाले, लगेचच तेलामध्ये तळायला टाकलेले आहेत। तेल मात्र कडकडीत गरम पाहिजे। एक बाजू छान भाजल्याच्या नंतर पलटून घ्यायचे आहेत आणि 50% वडे तळले की काढून घ्यायचे आहेत आणि दुसरे वडे टाकायचे आहेत। आता हे वडे दुसरे वडे 50% तळले की ते काढून घ्यायचे आहेत आणि पहिले अगोदर तळलेले वडे यामध्ये टाकायचे आहेत। याने काय होतं की वडे तेलकट होत नाहीत, फुटत नाहीत आणि आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत होतात। नक्की ही टिप्स वापरून वडे करून बघा, खायला खूप टेस्टी लागतात, खमंग लागतात आणि कुरकुरीत पण होतात। अगदी म्हातारे माणसंसुद्धा खाऊ शकतील, इतके सॉफ्ट होतात आतून। चला दह्याची चटणी आणि साबुदाणा वडा तयार झालेला आहे। कोणाकोणाला व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटू पुन्हा अशाच रेसिपीसोबत। श्री स्वामी समर्थ।